भाजपनेच सुरेश धस यांचा पत्ता कापला असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर निशाणा साधलेला आहे। प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलंय आणि सुरेश धस यांचा पत्ता भाजपनेच कापलेला आहे असं म्हणत गंभीर आरोप सुद्धा केलाय। जरांगेंना कंट्रोल करण्यासाठी धस यांना उभं केलं होतं असंही त्यांनी म्हटलं। जरांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साइडलाइन करण्यासाठी धस यांना सर उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसतंय की भारतीय जनता पक्षाने धसांचाच पत्ता कापला अशी असणारी परिस्थिती आहे। कोकाटेंना कोर्टाने दोषी ठरवलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि मुंडे यांच्या संदर्भातलं कार्यकर्ते, त्यांचे विरोधक, वर्तमानपत्र, काही चॅनल्स ही राजीनाम्याची त्यांची चर्चा करत आहेत। त्याच्यामुळे हा दोन वेगवेगळा मुद्दा असं मी त्या ठिकाणी मानतो। ज्या दिवशी ती FIR मध्ये त्यांचं नाव आलं त्या दिवशी माझ्या अंदाजानं इथली पॉलिटिकल सिस्टम त्यांचाही राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही।